हाय गाईज, आज आमची मायमिटाकर प्रीमियर लीग आहे आणि इकडे बघा सर्व कांदे पोह्याची तयारी करायला लागलेली आहेत. इकडे लसूण सोळा लागल्यात, इकडे हा लसूण सोळा लागल्यात आणि इकडे कांदे आहे. तुम्हाला नाही दाखवला, कांदे पोह्यासाठी कांदे कापायला लागलेले आहेत. हाय करा का. आणि इकडे बघा, इकडे हे सर्व काय करायला लागलात तुम्ही? आम्ही ना तो काय गोष्टी मी करायला लागल्यात. इकडे सर्व रेडी करत होते आणि ह्या बघा ना, लेट येऊन मस्त दिसते तू अक्का. मी आली तयारी करून. हा इथं कर. चला आता आम्ही चालले. मी रेडी व्हायला चालली. हे म्हणजे टी शर्ट आहे. ह्या बघा, तुमची शाळा सुटली नाही का? तुम्हाला सुट्टी नाही दिली? आलेले आहेत परत ग्राउंड वरती. अजून आमचा नाश्ता पण बाकी आहे. बहन भूक लागलाय का तुला? मी नाश्ता वगैरे करत नाही जास्त, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. गाडी घेऊन जाईन पटकन. नाश्ता वगैरे केलेला आहे त्यामुळे मला काय. थांब ना, बोलते ना इकडे. गवा बोलशील ती, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. पण ह्यांना भूका लागल्या. मला नाही भूक लागली. मी चहा मला गोळी पण घ्यायची आहे अजून. तर आता ग्राउंड वर जातो, त्यानंतरच तुम्हाला दाखवतो. चाय पिऊन आलाय असं मी. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही जरा एक्साइटमेंट होती, आता एवढं प्रॅक्टिस नाही केलेली तर जाऊ दे. तसं पण एन्जॉयमेंट साठीच खेळायचं आहे, एवढं काही नाही. A few moments later. सगळ्यात शेवटी प्लेअर आलेला आहे, एवढं फोन करून तरी सुद्धा पण. अगं माझी पोरं रडतात. अरे देवा, दोन पोरं थांबायला लागत मला. इकडे बघा. आणि आमचा प्लेअर आहे. हाय करा. अरे देवा, ये स्नॅपल्यावर. हा स्नॅपल्यावर टाकतो. इकडे छान सजवलेले प्लेट. मी आज चहा ब्लॅक एनर्जी पाहिजे थोडीशी म्हणून का. पोहे खायला यार. काय कांदे खायला या सगळ्यांनी. छान असं शेंगदाणे आणि सर्व टाकून चहा पोहे बनवलेले आहेत आणि खा. इकडे बघा, सगळे प्लेयर आहेत, वेगवेगळ्या टीम मध्ये गेलेले आहेत. जर आपली एकच टीम असती तर इमॅजिन. मला वाटतं आम्ही हे सर्व एकाच टीम मध्ये असते नाही, काय मजा आली असती ना. मुलींची ठेवली असती तर. पण लीग आहे ना, काय करणार, सर्वांना वेगळं जावं लागेल. अश्विनी आता थोडं ब्लॉग करून दमली आहे, तर मी थोड्या वेळ तिचा ब्लॉग घेतलेला आहे करायला. आणि तिला थोडा आराम म्हणून मी घेते. माझ्या सपोर्ट करतात मला. आणि इकडे गोजूची टोपी बघा. आणि ही आहे आमची ब्राईड टू बी गोजू मेरे. आणि आमचा कॅप्टन आहे, त्याला अजून टी शर्ट नाही भेटलंय. ब्लू डायमंडचा कॅप्टन इकडे बिना टी शर्टचा फिरत आहे. आणि इकडे सोनू मावशी आहे. इकडे बघू शकता तुम्ही जेवणाची तयारी थोडी. तिकडे पोहे, इकडे पाणी. आणि अर्धे प्लेयर तिकडे पोहे खात आहेत. आता झूम नाही होते सर्व. क्रिकेट खेळायला आलाय? नाही अय्या, ई गुंडूची मम्मी. कुठून तुमचं गाव काय? आमचं गाव पालघर लोकमान्य पाडा. लोकमान्य पाड्यावरून आणलंय ह्यांना खेळायला. असं काही नाही, तिकडे गेलेले आहेत ते, माहेरात खेळायला आलेले आहेत. ही बहीण आहे तुमची. कितवी टीम आहे आमची? सांग, थांब ना, सांग. ब्लू डायमंड. टीमचं नाव नाही, कितवी मॅच आहे? पहिली मॅच आहे. तुमचं नाव काय आहे टीमचं? टीमचं नाव काय? टीमचं नाव विचारलं, तुमचं नाही. तर बघा, टोपी जरा वर घ्या, दिसत नाही. हा अँकर. मग कॉमेडी करणार का नाही? बालाभाऊची जागा सांभाळते मुलींमध्ये. हे बघा, मॅच खेळायला ऊन लागते म्हणून इकडे गॉगल बिगल घालून आलेले आहेत सर.
तुमच्या टीमचं नाव काय आहे? आमच्या टीमचं नाव आहे ठाणे वॉरियर्स. चुकली ठाणेकर आहेत का तुम्ही? ठाणेकर बोल ना डायरेक्ट. ठाणे वॉरियर्स. आणि तुमच्या टीमचं नाव काय आहे? श्री समर्थ. कधीच उर्मिला करबट होत. तुमच्या टीमचं नाव काय आहे? तुमच्या टीमचं डायनामाइक. मग डायनामिक. A few moments later. इकडे बघा सर्व. तू अँकर आहेस काय आजचा? यांना अँकर आहे आजच्या दिवशी. आणि आपण भरवलेले आहेत माही मिठागर वुमन्स प्रीमियर लीग. सर्वांचं स्वागत आहे. जय दादर गुंड्या. पृथ्वी रमादेवी की जय. जय. इकडे गेला. इकडे बघा सर्व कोणाची मॅच चालू आहे. काय स्वागत करत आहे सगळ्यांचं. आणि खेळायला गेलेले पोरं आम्हाला सपोर्ट करत नसल्यामुळे मी त्यांना शाप देते. आणि लवकर इकडे आम्हाला सपोर्ट करायला. जेवायला नाही भेटणार आहे एका पण पोराला. जेवायला नाही जे आम्हाला इकडे सपोर्ट करणार आहे त्यांनाच आम्ही जेवायला देणार आहे. चिकन आहे मस्त. बोला. आणि सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या मॅच मध्ये. आणि टीमची नावे आहेत. पहिलं म्हणजे माझी टीम आहे ब्लू डायमंड टीम. म्हणजे लख लगते ब्लू डायमंड. चमकणारे काळे पिवळे. सगळ्यांच्या डोळ्यात खुपलं पाहिजे. आणि दुसरी टीम आहे दुसरी टीम आहे श्री स्वामी समर्थ टीम. देवाचं नाव आहे काय बोलू नाही. आणि तिसरी टीम आहे आपली तुफानी गर्ल्स. म्हणजे ऑरेंज कलरचे सारखे दिसणारे पोरी आहेत. जाऊन दे. ते श्री समर्थ आणि ठाणेकर यांची मॅच लागलेली आहे. आता बघू काय. मीरा करबट इकडे आउट झालेले आहेत. स्कोर चांगला काढून आलेले आहेत. इकडे या. टाळ्या वाजवा. होत कसं वाटते? छान वाटतंय. पण आमची काढायला दिल्यात. बघू आता काय होते. माझ्या छातीत धडधड होते. आता बघू आता काय होते पुढे. धडधड या धडधड माझ्याकडे. तिकडे मॅच चालू आहे बघा. दाखवते तुम्हाला. तो मारलेला आहे. कॅच आहे का? नाही सोडलेली आहे. ओंक ते पाल. गायडन्स बघा कोण करते. यो सोडली. केला चौका. काय दिसलं नाचा लागले सगळे बघा. आणि विकेट झालेला आहे. A few moments later. जेवायची वेळ झालेली आहे आणि आता हे जेवायला लागल्यात. काय श्री समर्थ यांची टीम आहे. आता एक मॅच होऊन ह्यांची परत मॅच आहे म्हणून पटापट जेवायला लागल्यात. चालल्यात आम्ही पण जेवायला लागलेले आहेत. इकडे पण सर्वजण. ह्यांची मॅच आहे आता नंतर थोड्या वेळात. बघा जेवायला लागल्यात कसे. ही बघा जेवते. श्री स्वामी समर्थ टीम आमची. हे टीम मेंबर आता जेवत आहेत. हा. A few moments later. मैदानावर यायचं आहे. इकडे टॉस उडवा लावलेला आहे. काय चालू? टॉस उडवलाय. खूप
तिला विकेट घेतलेला. जिंकलेले आहेत, जिंकलेले आहेत, एक राऊंड जिंकलेले आहेत. गाईज इकडे मॅच टाय झालेली आहे म्हणून अजून एक षटक खेळवणार आहेत आणि आम्हाला खूप टाइम झालेला आहे. इकडे बघा सर्व अजून आमची सेमीफायनल खेळवायची आहे. गाईज आम्ही ना 5 मॅच जिंकलेले आहेत म्हणून आम्ही डायरेक्ट सेमीफायनल मध्ये खेळणार आहोत. आता इकडे बघा आणि पूर्ण दिवस उन्हात खेळून थोबड्याची आखी वाट लागलेली आहे. इकडे बघा सर्व मॅच बघायला आलेले आहेत. ओ हाय तरी करा, हाय तरी करा. इकडे बघा आणि सर अश्विनी भवन शिंगरे. माझं नाव आहे श्वेता शरद मेरे आणि माझं हे प्रतीक्षा सुरेश. बोल तुझं काय नाव आहे? तुझं नाव सांग सगळ्यांना. नमस्कार, मी अंकिता अनिल कलिंगडे. अजून काय? तुम्ही किती मॅच जिंकलेत? आम्ही फक्त 2 मॅच जिंकले आहेत. आम्ही 5 मॅच हरलो आहे. आनंद नाही, दुःख वाटते. तरी त्यांचं कॅप्टन इतका चांगला आहे की तरी हारून तरी पण त्यांना पार्टी देणार आहे. मज्जा म्हणून. आणि असं काही नाही, हार जीत होत राहते पण एक मजा म्हणून आम्ही ही माही मिठागर प्रीमियर लीग भरवतो. तर गेल्या वर्षी सुद्धा भरवलेली होती. यावर्षी परवा दुसरं वर्ष आहे. तर आम्ही दुसऱ्या वर्षी पण अजून चांगल्या प्रकारे आयोजन करायचा प्रयत्न केलेला आहे. आता बघू फायनलला कोण जिंकणार आणि कोण नाही. इकडे बघा तुम्हाला दाखवते मी. सॉरी ना कशी खेळते. स्वामीज्ञा हाय कर. नाही बघत नाही. गाईज इकडे बघा हे आशिलाई सगळे बहिणी आहेत एकाच टीम मध्ये. हा काय सगळ्यात मोठं प्लेअर खेळते काय बोलतात. सगळ्या बहिणी आहेत आणि जर आमची एकत्रच आम्हाला टीम खेळवलं असतं ना तर आम्ही खूप चांगले खेळले असते. पण तसं नाही होत ना. प्रत्येकांना वेगवेगळं जावंच लागते. लीग आहे ना, तुम्हाला तर माहितीच असेल. लीग आहे. काय बोलू शकते? एवढेच बोलू शकते का मी काहीच नाही खेळली पण जिंकलाय वाटलेले नाही होते. खेळण्याचं म्हणजे त्यांना पण खेळण्यासाठी मी प्रवृत्त करत असते. पण मला असं वाटतं का प्रत्येकाने खेळावं. एक दिवस आपल्यासाठी द्यायला हरकत नाही. बरोबर की नाही?